खरं सांगायचं म्हणलं ना, बिनलाजासारखं राहायला शिकत जावं. काय घेऊन जाणार नाहीत बघा आपण, आणि काय घेऊन पण येणार नाहीत. बस झालं बाबा, लय केलं. पण आता मला कंटाळा आलाय. मी असं बिंदास राहायला शिकले की आता बस झालं. पोरं लहान होते तोपर्यंत खूप केलं, पण आता असं झालं की सगळ्या गोष्टी मनातनं उतरल्यासारख्या झाल्या. आता चालतंय ना आयुष्य, चालून द्यायचं ना. गेलेले दिवस काढायचे ना, पुढचे दिवस येणार आहेत कसे माहीत नाही. आणि आजचा दिवस आपला आहे, त्याच्यासाठी आनंदाने राहायचं. उद्याची काळजी करायची नाही ना, गेलेल्या दिवसाची काळजी करायची ना, मागचं काढायचं ना, पुढचं कसं येतंय माहीत नाही. निवांत राहायचं. जे जशा परिस्थिती आहेत ना त्याच्यामध्ये आनंद शोधायचा. मी तर आता हेच ठरवलेलं आहे बघा. आता बस झालं बाबा, बस झालं. लोकांच्या चपला धुतल्या, बाथरूम साफ केले, लोकांचे कपडे धुतले, भांडे धुतले, घरकामं केलं. एवढं सगळं करून काहीच उपयोग नाही. बायका घर चालवण्यासाठी मर 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 मारतात. लोकांचे नावं ठेवून घेतले, लोकांची बेइज्जती ऐकून घेतली, लोक कशा पद्धतीने बोलते ते ऐकून घेतलं. पण नाही, आता बस झालं. मेलं तर मेलं, जगलं तर जगलं. आपण मागं कॅनेल आहे बघा. पण आता नाही. थोडे दिवस नवऱ्याच्या जीवावर जगायचं ठरवले. बस झालं. खूप त्याला पण सपोर्ट केला. कसं असतं, माणसाचा घमंड लय असते की माणसाला वाटत असतं की बघा आपणच सगळ्या गोष्टी बघतोय. जरा बायकोनी हात आकडला आणि काम बंद केलं ना, मग कळतं नवऱ्याला की घर कसं चालवायचं ते. आईबापांनी पण हेच केलं. या बहिणीच्या लग्नाचं कर्ज फेड, त्या बहिणीच्या लग्नाचं कर्ज फेड. नालायक कुत्र्यांनी त्यांना उपकार सध्या नाही आहेत. मी माझं आयुष्य पूर्ण वाटोळं केलं. गणगोत बिनगोत कुणी कुणाचं नाही. मी आता ठरवलंय कुणाला दारात उभा करायचं नाही. कसला भाऊ कसल्या बहिणी, सगळ्यांनी फजिती उठवलेली आहे. मी फक्त आता माझ्या मुलांचा विचार करणार. बस झालं. ह्या बहिणींपायी मी काय काय केलं असेल. कधी दारात गेले ना तर पाणी द्यायचं यांच्या जीवावर येते. आणि त्या भावाच्या बी. बाप चांगला नव्हता म्हणून आईला आधार दिला, बहिणींना आधार दिला. कसं असतं बघा, खरीची दुनिया राहिली नाही आता. नाही राहिली, खरीची दुनिया राहिली नाही. म्हणूनच सांगते, निवांत राहायचं, बिनलाजासारखं जगायचं. झुरायचं नाही कधी. झुरलं ना मग गेलं. माझं बोलणं कोणाला लय वाईट वाटत असेल आणि लय असं कसं तरी वाटत असेल, पण काही नाही. खरीची दुनिया राहिली नाही. जगण्यासाठी काही लागत नाही. एकटं माणूस कसंही जगतं. माझे मुलं आता खूप मोठे झालेत. नवरा तसा तर लय चांगला आहे. कमवतोय त्याची ती बऱ्यापैकी चांगलं. त्यांनी काय मला जबरदस्ती करत नाही की तू कामाला जा म्हणून. माझे लेकरं लहान होते म्हणून लय घरी कामं केले मी. 15-16 वर्ष लोकांच्या इथं कामं केले.
पण आता माझा जीव थकलाय. आणि जे कुणी गार्डन आहे पुढं असं छान वाटते ना. आणि जे कुणी माझ्या लेकरांचा, माझ्या नवऱ्याचा म्हणजे फायदा घेत असेल आणि तळतळाट घेत असेल, त्यांना वाटत असेल की चला आता हे तर काय करत नाहीत, हे तर काय येत जात नाहीत, चला आपलंच आहे सगळं, असं समजू नका कधी. बरं ठीक आहे, मी दिन सोडून, पण ते वर आहे ना ते कधी सोडत नाही. त्याला माहिती ना कोण कसं आहे कोण कसं नाही. वर बसलेला असतो ना हा देव, त्याच्याकडे लय पावर आहे. त्याला दिसतंय त्याचे डोळे उघडे. कुठे गेला गड्या दादा? बाई निघालं कसं काय चप्पल. मी माझ्या मुलांसाठी कधी जर माझ्या मुलांना कधी काय झालं कुणामुळं, बापरे एवढी पण मी चांगली नाही आहे, लय वाईट आहे मी सहन करते माझ्या लेकरा बाळांसाठी. नको वाटते कुणाचा तळतळाट, नको कुणाच्या राडेत. पण ठरवलं ना तर खूप काय करते आणि नाही ठरवलं तर काहीच करत नाही. माझं असंच आहे. आणि मी एक अशी गोष्ट आहे, लवकर मनावर घेत नाही. आणि मनावर घेतली तर मी त्या माणसाचं परत तोंड बघत नाही. आणि पुन्हा जात पण नाही तिथं. कुणी मरा जगा तिकडं काय पण व्हा. माझं ही काय माहिती, मला माहीत नाही, पण माझं ही तत्वच आहे की एकदा जर मी मनातून उतरलेल्या ठिकाणी जात नाही. हे असं छानसं मस्तपैकी गार्डन आहे. लोक असे फिरतात. दादा कुठे गेला की काय कळलं ना दादाचं. दादा दिसतंय का तुम्हाला कुठं इकडं? खरं ना खूप लोक चांगले आहेत त्या जगात. खरंच खूप खूप लोक चांगले आहेत. फक्त आपल्या मनामध्ये त्या गोष्टी आल्या ना की समोरचं तसंच दिसतंय, असं काही नाही आहे. खरंच खूप लोक चांगले आहेत. आणि चांगल्यापैकीच आपण चांगले असल्यानं जग सगळं चांगलं असतं. आपण वाईट असलं ना, आपल्या मनात वाईट आलं की लोक पण तसेच असतात. पण दादा कुठे गेलाय माझा? कुठे शोधावा? भेटू दुसऱ्या पार्टमध्ये.